नमस्कार. आज दिनांक 3 ऑगस्ट 2026. आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवरील प्रश्नांचा सराव करणार आहोत. टॉपिक कोणते कोणते आहेत तर भारतातील पहिली AI शाळा, कॉमनवेल्थ गेम्समधील भारतासाठी पदकं, नौरू या देशानं बदललेलं त्याचं नाव, चंद्रयान 5, शेतकऱ्यांसंबंधी PM किसान बद्दल काही प्रश्न असतील, त्यासोबतच भारत आणि नेपाळ दरम्यान सुरू झालेल्या ट्रेन बद्दल प्रश्न असतील. अशा प्रकारे आपण या टॉपिकचा सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती किंवा MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि दररोज सराव प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. पहिला प्रश्न, भारतातील पहिली AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता शाळा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, भारतातील पहिली AI शाळा केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय C असणार आहे. ठीक आहे, केरळ या राज्यामध्ये सुरू करण्यात आली. आता महत्वाची माहिती कोणती कोणती आहे तर केरळमधील तिरुअनंतपुरम या ठिकाणी संतीगिरी विद्याभवन या नावाने ही पहिली AI शाळा सुरू करण्यात आलेली आहे. याचं उद्घाटन भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झालं. तसेच यासाठी अमेरिकेतील आय लर्निंग इंजिन्स आणि वेदिक ई स्कूल यांचं सहकार्य लाभलेलं आहे आणि यामध्ये 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना AIचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मित्रांनो आपण काय पाहतोय तर महत्वाची माहिती, कोणत्या राज्यामध्ये? केरळमध्ये. कोणत्या ठिकाणी? तिरुअनंतपुरम. शाळेचं नाव संतीगिरी विद्याभवन. उद्घाटन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झालं आणि सहकार्य किंवा या ठिकाणी कोणी मदत केलेली आहे तर आय लर्निंग इंजिन्स ही अमेरिकेतील संस्था आणि वेदिक ई स्कूल यांच्या सहकार्यानं ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आमचा PDF देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 2. कॉमनवेल्थ गेम्स 2026च्या पुरुष भालाफेक प्रकारात नीरज चोप्रानं कोणते पदक जिंकले? आता आपण पाहतोय ऑलिम्पिक्स पासून नीरज चोप्रा हा रौप्य पदक विजेता राहिलेला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळत आहे, म्हणून पर्याय B आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 3. नुकतेच कोणत्या देशाने आपले नाव अधिकृतपणे नावरो प्रजासत्ताक असं केलेलं आहे? या ठिकाणी पहा, नावरो प्रजासत्ताक असं कोणत्या देशाचं नाव झालेलं आहे तर या ठिकाणी नौरू या देशानं आपलं नाव बदलून नावरो प्रजासत्ताक असं केलेलं आहे, म्हणून पर्याय B याचं उत्तर आहे. आता हे देश कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी मित्रांनो हे एक बेट आहे पॅसिफिक महासागरातील आणि मित्रांनो हा देश आहे तो जगातील सर्वात लहान तिसरा देश आहे. ठीक आहे, पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 4. जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन ची संकल्पना काय होती? या ठिकाणी पहा, दरवर्षी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? दरवर्षी 1 ऑगस्टला जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा केला जातो किंवा पाळला जातो. आणि मित्रांनो याची 2026 ची संकल्पना किंवा थीम होती फुफ्फुस कर्करोगाच्या माध्यमातून एकत्र, म्हणून पर्याय B याचं उत्तर आहे. तर मित्रांनो यावर्षी या योजनेचं किंवा या दिनाचं घोषवाक्य काय होतं? घोषवाक्य होतं जिथे विज्ञान आशेची ज्योत पेटवते, असं याचं घोषवाक्य होतं. आणि जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन साजरा करण्यास सुरुवात कधी झाली होती तर सुरुवात झाली होती 2012 साली. लक्षात ठेवायचं. आता महत्वाची माहिती आपण याबद्दल काय पाहिली तर या ठिकाणी दरवर्षी जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन हा 1 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. याची सुरुवात 2012ला करण्यात आली होती आणि 2026 ची थीम होती फुफ्फुस कर्करोगाच्या माध्यमातून एकत्र आणि घोषवाक्य होतं जिथे विज्ञान आशेची ज्योत पेटवते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 5. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली? आता मित्रांनो भारतातील महिलांनी ज्युडो मध्ये आतापर्यंत कधी सुवर्ण पदक मिळवलंच नव्हतं आणि हे सुवर्ण पदक मिळवणारी भारताची पहिली महिला ठरलेली आहे अस्मिता डे, म्हणून याचं उत्तर पर्याय C असणार आहे. आणि यासाठी मित्रांनो त्यांनी कॅनडाच्या हेडी क्वच यांचा पराभव केलेला आहे. ठीक आहे, आता पुढे जर आपण पुढचा प्रश्न पाहिला तर पुरुषांबद्दल असणार आहे. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ज्युडोमध्ये सुवर्ण पदक कोणी मिळवलं तर या ठिकाणी पाहायचं आहे हर्ष सिंग यांनी 2026च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये पुरुषांच्या ज्युडो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे आणि यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या जोशुआ कॅट्स याचा पराभव केलेला आहे. आता आपण काय पाहिलं, ज्युडोमध्ये भारताला 2 सुवर्ण पदकं मिळालेली आहेत, महिलांमध्ये पुरुषांमध्ये. महिला कोण? अस्मिता डे. पुरुष कोण? हर्ष सिंग. त्याचबरोबर
पहिल्या महिला आहेत अस्मिता डे, परंतु पहिले पुरुष हर्ष सिंग आहेत का? नाही. तर पहिले पुरुष कोण होते? 1990च्या कॉमनवेल्थ गेम्स मध्ये नरेंद्र सिंग यांनी भारतासाठी जुडोमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. प्रश्न क्रमांक 7, इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स IACS ची स्थापना कोणी केली होती? या ठिकाणी पहा, IACS ची स्थापना डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांनी केली होती, म्हणून पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर आहे. कुठे केली होती आणि कधी केली होती? तर 29 जुलै 1876 डॉक्टर महेंद्रलाल सरकार यांनी कोलकाता या ठिकाणी IACS म्हणजे इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेची स्थापना केलेली होती. ठीक आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 8, पीएम किसान योजनेला कोणत्या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे? पीएम किसानची मुदतवाढ आहे ती 2030-31 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. पीएम किसानची सुरुवात कधी झाली होती यावर देखील प्रश्न विचारला जातो. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. पीएम किसान या योजनेची सुरुवात कधी झाली होती, कोणत्या वर्षी झाली होती, कमेंट करून सांगा. तर या ठिकाणी पहा, पीएम किसानला 2030-31 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यासोबतच मित्रांनो, या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9, मार्केट डिस्टॉर्शन्स परफॉर्मन्स इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? मार्केट डिस्टॉर्शन्स परफॉर्मन्स इंडेक्स 2026 यामध्ये भारताचा क्रमांक हा 57वा आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. एकूण 122 देशांची यादी आहे, याच्यामध्ये भारत हा 57व्या स्थानावर आहे. ठीक आहे. 2010चा विचार केला तर 2010ला भारत हा 82व्या स्थानावर होता, आता 57व्या स्थानावर जाऊन पोहोचलेला आहे. प्रश्न क्रमांक 10, भारत आणि नेपाळ दरम्यान पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी कुठून कुठे धावली? या ठिकाणी पहा, भारतातील कोलकाता ते नेपाळमधील विराटनगर या दरम्यान भारत आणि नेपाळमधील पहिली व्यावसायिक कंटेनर मालगाडी धावलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, या मालगाडीला किती डबे होते? तर 40 डबे होते. ठीक आहे. इथपर्यंत माहिती महत्वाची आहे, पाहून ठेवा. आता पुढे पाहूयात, या डब्यातून काय नेलं गेलं तर कॅनोला म्हणजे तेलबिया नेल्या गेलेल्या आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, नुकतेच चर्चेत असलेले किमी AI मॉडेल कोणत्या देशाने विकसित केले आहे? या ठिकाणी पहा, किमी मॉडेल कोणाचा आहे? चीनचा आहे, पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 12, तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने कोणती योजना मंजूर केलेली आहे? या ठिकाणी पहा, तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं PM सूर्य सरोवर योजना, तरंगत आहे म्हणजे काय? सरोवर आहे, सरोवर योजना लागू केलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, सध्या चर्चेत असलेला कावेरी नदीच्या पाण्याचा विवाद प्रामुख्याने कोणत्या 2 राज्यांदरम्यान आहे? या ठिकाणी पहा, कावेरी नदी वाटप विवाद आहे तो कोणत्या 2 राज्यांमध्ये आहे? तर हा कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यामध्ये आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14, चंद्रयान 5 ही भारताची संयुक्त चंद्र मोहीम कोणत्या देशासोबत नियोजित आहे? मित्रांनो, चंद्रयान 5 म्हणजे लुपेक्स ही भारताची मोहीम आहे, ती जपान सोबत असणार आहे. कोणासोबत? जपान सोबत, म्हणून पर्याय डी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, ही मोहीम शक्यतो 2028 मध्ये प्रक्षेपित केली जाणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, नुकतीच 25 वर्षे पूर्ण केलेल्या हिमालयन चंद्र दुर्बीण म्हणजे HCT कोठे स्थित आहे? HTC मित्रांनो कुठे आहे? लडाखमधील हानले या ठिकाणी आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. हिमालयन चंद्र दुर्बीण, हिमालयन चंद्र टेलिस्कोप लडाखमधील हानले या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, या दुर्बिणीला 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत. प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय सागरी अन्वेषण योजना समुद्र मंथनसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी पाहायचंय 84,084 कोटी म्हणजे 84,084 कोटी रुपयांची तरतूद समुद्र मंथन या मोहिमेसाठी करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17, सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचे महासंचालक म्हणजे DGAFMS म्हणून संदीप थेरजा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आता पुढे मित्रांनो, यांचा कार्यकाल लगेच सुरू होत नाही, तर 31 ऑगस्ट पासून सुरू होईल. कारण काय? कारण या ठिकाणी आरती सरीन हे निवृत्त होतील 31 ऑगस्ट 2026 ला, आणि त्यानंतर संदीप थेरजा हे त्यांची जागा घेतील. ठीक आहे. म्हणजे काय पाहिलं आपण? सशस्त्र दल वैद्यकीय सेवांचे नवीन महासंचालक संदीप थेरजा असतील, परंतु हे कोणाची जागा घेतील? हे आरती सरीन यांची जागा घेतील. ठीक आहे.
थेरजा नाही थरेजा आहे, चुकून उच्चार चुकीचे होत आहेत. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये लवप्रीत सिंगने वेट लिफ्टिंग मध्ये कोणते पदक जिंकले? या ठिकाणी पहा, लवप्रीत सिंग यांनी वेट लिफ्टिंग मध्ये कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये कोणतं पदक जिंकलेलं आहे? तर त्यांनी रौप्य म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेलं आहे. म्हणजे याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. त्यांनी 110 किलो वजनी गटात ही स्पर्धा खेळलेली होती आणि त्यामध्ये त्यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी एकूण 338 किलो वजन उचललेलं आहे. प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये सीमा कालीरामनाने किती मीटर थ्रो सह कांस्य पदक जिंकले? आता लक्षात ठेवायचं आहे, कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये महिलांच्या थाळीफेक स्पर्धेमध्ये सीमा कालीरामना यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे. यावर प्रश्न असू शकतो. त्यासोबतच त्यांनी मित्रांनो या पदकासाठी 58.65 मीटर इतकी डिस्कस थ्रो केलेली होती, म्हणजे थाळीफेक केलेली होती. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 20, भारतीय रेल्वेने पहिल्यांदाच जिवंत हृदयाची यशस्वी वाहतूक कोणत्या 2 शहरादरम्यान वंदे भारत एक्सप्रेसने केली? आता या ठिकाणी पहा, वंदे भारत एक्सप्रेसने पहिल्यांदाच जिवंत हृदयाची वाहतूक करण्यात आलेली आहे आणि ती सुरत पासून अहमदाबाद पर्यंत करण्यात आली. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21, नुकतेच निधन झालेले फ्रँको बारेसी हे कोणत्या देशाचे दिग्गज फुटबॉलपटू होते? या ठिकाणी पहा, फ्रँको बारेसी हे इटली या देशाचे फुटबॉलपटू होते. म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द म्हणजे 20 वर्ष फक्त एका संघातून खेळले. संघाचं नाव AC मिलान. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 22, भारतातील कोणत्या राज्याकडून पहिल्यांदाच नीलम आणि तोतापुरी आंब्यांची हवाई मार्गे मालदीवला निर्यात झाली? या ठिकाणी पहा, भारतातून नीलम आणि तोतापुरी आंबे मालदीवला निर्यात होत आहेत. आणि मित्रांनो, यापैकी यांची हवाई मार्गे निर्यात करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ही कोणत्या राज्यातून करण्यात आली? तर कर्नाटक या राज्यातून करण्यात आली. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, ही निर्यात करायची असेल, शेतमालाची निर्यात करायची असेल तर कोण करतं? तर अपेडा करते. ठीक आहे. अपेडा नावाची संस्था करते. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 23, भारतीय लष्करासाठी एक्स्ट्रीम वेदर ग्रेड डिझेल कोणी विकसित केले आहे? मित्रांनो, भारतीय लष्करासाठी एक्स्ट्रीम वेदर ग्रेड डिझेल आहे ते BPCL म्हणजे भारत पेट्रोलियम या कंपनीने विकसित केलेलं आहे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, -42 डिग्री सेल्सिअस मध्ये देखील या ठिकाणी हे डिझेल आहे ते घट्ट होत नाही. प्रश्न क्रमांक 24, नुकतेच निधन झालेले जनरल विश्वनाथ शर्मा हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख होते? या ठिकाणी पहा, नुकतेच जनरल विश्वनाथ शर्मा यांचं निधन झालं. ते भारताचे 14वे लष्कर प्रमुख होते. कितवे? 14वे. म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. त्यांचा कार्यकाल होता 1988 ते 1990 या कालावधीमध्ये ते भारताचे 14वे लष्कर प्रमुख म्हणून कार्यरत होते. ठीक आहे. यासोबतच मित्रांनो, विश्वनाथ शर्मा यांचे मोठे बंधू मेजर सोमनाथ शर्मा हे भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते देखील होते. त्यामुळे विचार करू शकता तुम्ही, प्रश्न येऊ शकतो की बरोबर योग्य विधाने ओळखा आणि विश्वनाथ शर्मा यांना म्हटलं जाईल की हे भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते होते. तर नाही, कोण होते? यांचे बंधू मेजर सोमनाथ शर्मा. पुढे पाहूयात, प्रश्न क्रमांक 25, भारत आणि मालदीव दरम्यान सुरू झालेल्या रिअल टाइम डिजिटल पैसे हस्तांतरण सेवेत मालदीवची कोणती प्रणाली वापरली गेली आहे? या ठिकाणी पहा, भारत आणि मालदीव दरम्यान जे काही इम्पोर्ट एक्सपोर्ट होत आहे त्यासाठी डिजिटल पेमेंट हस्तांतरण होत आहे. त्यासाठी मालदीवची फवारा नावाची प्रणाली वापरली जात आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे. भारताची UPI प्रणाली मालदीवच्या फवारासोबत जोडली जात आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. त्या अगोदर पहा मित्रांनो, मालदीव मधून जे पैसे पाठवले जातात फवारा अंतर्गत ते UPI मध्ये होता त्याचं थेट रुपयामध्ये रूपांतर होऊन येतं. ठीक आहे. यासाठी आपल्याला कुठे एक्सचेंज मध्ये जायची गरज नाहीये, थेट रुपयांमध्ये रूपांतर होतं. म्हणून ही प्रणाली या ठिकाणी चर्चेत आहे. आता आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. याच प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र. धन्यवाद.